तरुण म्हणून आदित्य, अमित आणि रोहित हे तिघं एकत्र येऊन पुढे जाण्यास तयार आहे। एक आपण बघा, बेस्ट हा जो विषय आहे मुंबईचा विषय आहे आणि ती जी संस्था आहे ती अतिशय महत्त्वाची संस्था आहे। तिथली आजची परिस्थिती ज्या पद्धतीने काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे नाही तर बेस्टकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं, ते दुर्लक्षाकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे। पण हे फक्त बेस्टच्या इलेक्शन बाबतीतचा विषय आज आहे। अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। पण विषय एवढाच आहे की जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही। महिला आयोगाने जे अध्यक्षांनी ट्विट केलं होतं 3 मुलींची नावं त्यात आहे, कसं बघतो नावं केलं आहे? एक तर या 3 मातंग समाजाच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। कुठेही सर्च वॉरंट नसताना सुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्या घरी आणि ऑफिसला जाऊन कुठं ना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे। तुम्ही समजून घ्या की ऑफिसमध्ये जिथं लोक असतात तिथूनच एका महिलेला जर पोलीस गाडीमध्ये टाकलं जात असेल, नाहीतर मग 2 मुली जिथं राहतात त्या घरी जाऊन आसपासचे जे पब्लिक आहे त्यांना काय भावना वाटणार। आणि मग वॉरंट नसताना तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तिथं त्यांना ताब्यात घेता, त्यांचं इंटोग्रेशन तिथं पोलीस स्टेशनला करता आणि नंतर फार वेगळ्या पद्धतीचा वाद निर्माण झालेला आपण सर्वांनी बघितलं आहे। याच्यातच पोलिसांनी असं सांगितलं होतं आणि कलम त्या पद्धतीचे आहेत की या मुलींचं नाव हे कुणी प्रसिद्ध करायचं नाही। पोलिसांनी नाही केलं, आम्ही कुणीही तिथं केलं नाही। पण महिला आयोग जो महिलांच्या अधिकारासाठी, महिलांच्या हक्कासाठी जो आयोग हा बनवला गेला, त्या आयोगाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर तिन्ही मातंग समाजाच्या मुलींचं नाव हे प्रसिद्ध करण्यात आलं। आता BNS 72 हे जे कलम आहे त्याच्या अंतर्गत हे एक फार मोठं गुन्हा आहे। आता मग महिला आयोगाच्या बाबतीत काय केलं जातं आहे आणि दुर्दैव असं महिला आयोगला पण डोकं नाही आणि त्याच्याचबरोबर ज्या त्याच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सरळ ते रिट्वीट केलं, म्हणजे अजून प्रसिद्धी त्या मुलींना मिळावी, मुलींचा अपमान अजून जास्त व्हावा असा कुठेतरी प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून केला गेला आहे। त्यामुळे BNS 72 नाही तर दुसरं जे कुठलं कलम असेल त्याच्या अंतर्गत कारवाई त्या आयोगावर नाही तर तिथे असताना जो कोणी व्यक्ती ज्यांनी ते ट्विट केलं आणि रिट्वीट ज्यांनी केलं त्यांच्यावर तिथं झालं पाहिजे। अशा पद्धतीने मुलींचं नाव पब्लिश करून त्यांची बदनामी करणं हे योग्य नाही। आयोगालाही ते योग्य दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सुद्धा ते दिसत नाही। आज मंडल यात्रा निघत आहे। खरं तर ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेब होते आणि त्यानंतर आता मंडल यात्रेच्या निमित्ताने परत एकदा OBCवर फोकस करण्याचा प्रयत्न आणि भाजपाकडून अन्याय होण्याचा जो अन्याय होता OBCवर तो साधण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नाही। आज महाराष्ट्रामध्ये काय होतं आहे तर समाजामध्ये वाद निर्माण केला जातो, हिंदू मुस्लिम वाद केला जातो, OBC मराठा वाद केला जातो। आता मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी आणि अमराठीचा वाद तिथं केला जातो, म्हणजे विकास राहतो बाजूला, पण फक्त कुठंतरी 1-2 समाजामध्ये वाद निर्माण करून आपला राजकीय फायदा करून घ्यायचा, राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा जो भाजपचा दृष्टिकोन आहे तो कुठंतरी आपल्या सर्वांना बदलावा लागेल। मंडल आयोग जेव्हा लागू केलं होतं, महाराष्ट्र हा पहिलं राज्य होतं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोग तिथं लागू, त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स ते लागू करण्यासाठी जे काही आरक्षण असेल, राजकीय आरक्षण आणि इतरही गोष्टी, आणि तसं बघितलं तर नंतरच्या काळामध्ये त्या काळामध्ये भाजपने त्याचा विरोध केला होता, कमंडल यात्रा काढली होती आणि ते सगळं त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं। पण आता नजीकच्या काळामध्ये जे खरे मुद्दे, जे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, युवांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न, महिला सुरक्षेचा विषय आहेत, महाराष्ट्राचा विकासाचा मुद्दा हा बाजूला राहिला आहे आणि इलेक्शन कशावर लढलं जातं आहे तर जातीवाद धर्मवादावर तिथं लढलं जातं आहे। त्यामुळे गरीब हा गरीब होत चालला आहे, श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि याच्यातच राजकारण कशाच्या अनुषंगाने झालं पाहिजे तर समता एकता बंधुभाव, म्हणजे ज्याच्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण जो म्हणतो त्या विचारानेच खऱ्या अर्थाने लढा हा लढला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे। आणि आज मंडल यात्रा आमचे जे OBC विभाग आहे आपल्या पक्षाचा त्यांच्या माध्यमातून ही मंडल यात्रा तिथं काढली जाते आणि पवार साहेब त्या यात्रेला नाही, आम्ही सर्वजण त्या यात्रेला तिथं उपस्थित राहणार आहोत।